नमस्कार मित्रांनो, आपलं आपल्या आवडत्या एस.जे.एन. अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत. तर मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांचे मला कॉल, मेसेजेस आले, की सर तलाठी भरती कधी होणार आहे? कोणत्या महिन्यात होणार आहे? ठीक आहे. आम्हाला ते सांगा. ठीक आहे. तर मी तुम्हाला विचारू इच्छितो मित्रांनो, ठीक आहे, की भरती समजा एका महिन्यात झाली, तर तुम्ही त्या भरतीसाठी इलिजिबल आहात का? प्रिपेअर आहात का? ठीक आहे. तुमचा अभ्यास तेवढा झालाय का? 160, 170 प्लस तुमचे गुण येतात का? जर याचं उत्तर जर नो असेल, तर तुम्ही भरती कधी होणार याचा विचार न करता आपली तयारी कशी होईल, आपण 160, 170 प्लस 180 चं टार्गेट ठेवायचं. 180 प्लस कसा आपण गुण घेऊ, हा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ यश मिळवून देणार आहे. जर तुमचा हा पहिलाच प्रयत्न असेल तलाठी भरतीचा, तर या पहिल्याच प्रयत्नात तुम्ही तलाठी होणार याची मी गॅरंटी देतोय. फक्त मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये सगळ्याच गोष्टी, भरती कधी होणार, आपल्याला तयारी कशी करायची आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या इथे क्लिअर होणार आहेत. अभ्यासक्रम कसा असणार आहे, आपल्याला कुठल्या टॉपिकवर जास्त फोकस करायचा आहे, ठीक आहे, लक्षात राहत नसेल तर कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, डेली शेड्यूल कसं असलं पाहिजे अभ्यास, इत्तंभूत सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. जे विद्यार्थी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील, 100% मी सांगतो मित्रांनो, त्याच विद्यार्थ्यांचं येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये सिलेक्शन असणार आहे. तर जर तुम्हाला सिलेक्शन मिळवायचं असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून वेळात वेळ काढून मित्रांनो बघितलाच पाहिजे. तर बघा मित्रांनो, आजचं आपलं थंबनेलच होता, थंबनेलचं टायटलच होता, पहिल्याच प्रयत्नात तलाठी कसे व्हावे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासक्रम काय आहे, अभ्यास कसा करावा. ठीक आहे. सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो सांगू इच्छितो मी तुम्हाला, की आपलं एस.जे.एन. अकॅडमीचं ऍप आहे. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ऍप डाउनलोड करून ठेवा. त्या ठिकाणी भरपूर तुम्हाला आपण फ्री पेड कंटेंट दिलेले आहे. ठीक आहे. सोबत मित्रांनो टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून ठेवा. टेलिग्रामच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुमची तयारी चांगल्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ठीक आहे. चला, तर मित्रांनो बघा, आपण पहिल्यांदा बघूयात की तलाठी भरती 2025 साठी कोण कोण अर्ज करू शकतो, म्हणजे तलाठी भरतीसाठी कोण कोण पात्र असतं. ठीक आहे. तलाठी भरतीसाठी मित्रांनो लक्षात ठेवा, कोणत्याही शाखेचा पदवीधर हा तलाठी भरती देऊ शकतो. ठीक आहे. आणि याचा अर्थ असा नाही की पदवी झाल्यानंतरच तुम्ही तलाठी भरतीची तयारी चालू करायची. ठीक आहे. जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघतात ना, समजा तुम्ही 12वीला असाल, डिग्री कंप्लीट झाली असेल, ठीक आहे, किंवा FY ला असाल, SY ला असाल, TY ला असाल, तरी मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे. कारण या व्हिडिओचा फायदा 100% तुम्हाला होणार आहे. ठीक आहे. तलाठी भरतीला तर होईलच, यामध्ये ज्या काही स्ट्रॅटेजी सांगितल्यात त्याचा अभ्यास, तुम्हाला त्याचा उपयोग तुम्हाला इतर एक्झामसाठी पण होईल मित्रांनो, याची मी गॅरंटी देतोय. ठीक आहे. आता मित्रांनो, तलाठी भरतीचा पगार पहिल्यांदा मी क्लिअर करतो. काही बेसिक गोष्टी पहिल्यांदा सांगतोय. तलाठी भरतीचा पगार मित्रांनो 25,500 ते 81,100. त्याचबरोबर मित्रांनो इतर देय भत्ते वगैरे असतात. त्याचबरोबर मित्रांनो कोणत्याही शाखेचा पदवीधर तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर. तलाठी हे वर्ग क चे पद आहे मित्रांनो. ठीक आहे. तलाठी हे वर्ग क चे पद आहे, हे लक्षात ठेवा. क संवर्गातील पद. आता वय किती लागतं तलाठीसाठी अर्ज करायसाठी? तर तुमचं 18 वर्ष पूर्ण पाहिजेत. ठीक आहे. आणि कमीत कमी 38 वर्ष पाहिजे ओपन साठी. कॅटेगरी असेल 43 पर्यंत. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. हे बेसिक तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. आता मित्रांनो पुढे लेखी परीक्षा मित्रांनो जी आपली असणार आहे, लेखी परीक्षा मित्रांनो 100 प्रश्न 200 गुणांची असणार आहे. 100 प्रश्न असतात, 200 गुण, म्हणजे एक प्रश्न मित्रांनो तुम्हाला 2 गुणांसाठी असतो. 2 गुण. एक प्रश्न 2 गुणांसाठी विचारला जातो. ठीक आहे. आता मित्रांनो पहिल्याच प्रयत्नात तलाठी होण्यासाठी अभ्यास कसा करावा, या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. काय काय आपल्याला आवश्यक आहे. जास्तीत जास्त तुम्ही मित्रांनो प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे. ठीक आहे. प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यासक्रमाचे विश्लेषण हे आवश्यक आहे. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव हे संपूर्ण आपण मित्रांनो डिटेल्स मध्ये बघणार आहोत. हे पॉइंट्स. ठीक आहे. अजून भरपूर पॉइंट्स आहेत,
ते पण आपण क्लिअर करणार आहे. पहिला मुद्दा मित्रांनो, बघा अजून एक गोष्ट क्लिअर करायचं आहे. तत्पूर्वी मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला सिलेबस दाखवतो. ठीक आहे, बघा आता परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगाने मराठी व्याकरण आहे. ठीक आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे, बौद्धिक चाचणी, अंकगणित आहे. हे विषय आहेत. म्हणजे प्रत्येक घटकावर मित्रांनो 25 प्रश्न 50 गुणांसाठी, 25 प्रश्न 50 गुणांसाठी. म्हणजे मराठीचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, इंग्रजीचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, सामान्यांचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, बौद्धिक चाचणीचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, असे 100 प्रश्न असणार आहेत 200 गुणांसाठी. हे लक्षात ठेवलं. ठीक आहे, आपला मुद्दा कुठला होता मित्रांनो लक्षात घ्या. ठीक आहे, जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव, हा म्हणजे जास्तीत जास्त प्रश्नांचा अभ्यास सराव हा महत्वाचा आहे. ठीक आहे, हा महत्वाचा आहे. हा पॉइंट आपण क्लिअर करूया. आता मित्रांनो, जेव्हा तुम्ही तयारीला स्टार्ट करता, तयारी सुरू करताय, म्हणजे आता समजा तुम्ही तलाठी भरतीची तयारी चालू करताय, तलाठी भरतीची तयारी चालू करण्यापूर्वी तलाठी भरतीचे प्रश्नपत्रिका तुम्ही बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, प्रिव्हियस इयरचे प्रश्नपत्रिका बघणं गरजेचं आहे. किंवा समजा तुम्ही एखादा टॉपिक वाचताय, एखादा समजा मराठी व्याकरण वाचताय, तर मराठी व्याकरणावर कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत, इंग्रजीवर कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत, बुद्धिमत्तावर प्रश्न कसे विचारले जातात, गणिताचे चेक करायचे, त्याचबरोबर सामान्यांचे चेक करायचे, सामान्यांमध्ये किती डीप मध्ये प्रश्न विचारले गेले आहेत, या सगळ्या गोष्टी मित्रांनो प्रॉपर बघणं पहिल्यांदा गरजेचं आहे. ठीक आहे, कमीत कमी एक मागील ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत, एक 5 प्रश्नपत्रिका जरी तुम्ही बघितल्या तरी तुम्हाला एक अंदाज येतो की प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जात आहेत. ठीक आहे, प्रश्न बघितले, त्याच्यानंतरची पुढची स्टेप मित्रांनो काय असते. ठीक आहे, लक्षात ठेवा, प्रश्न बघितले, अभ्यासक्रम पण बघायचा. ठीक आहे, अभ्यासक्रम बघायचा. अभ्यासक्रम म्हणजे तुम्हाला हे माहिती पाहिजे, हे बेसिक आहे की मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे, बौद्धिक चाचणी म्हणजेच अंगणित आणि बुद्धिमत्ता, हे लक्षात ठेवा. हे विषय आहे, प्रत्येक विषयाला किती वेटेज आहे हे सगळं बघणं गरजेचं. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा की मध्यंतरी चर्चा चालू होती की एमपीएससी घेणार की सरळ सेवा. ठीक आहे, सरळ सेवाद्वारेच म्हणजे टीसीएस द्वारेच ही परीक्षा होणार. सध्या डोक्यात सध्या आपण जे बघतोय ना मित्रांनो, ठीक आहे, समजा एमपीएससीने जरी घेतली तरी मराठी, इंग्रजी, सामान्य, बौद्धिक चाचणी, अंगणित हे असतं लक्षात ठेवा. टीसीएस ने घेतली तर हा सिलेबस आहे. ठीक आहे, तर त्यामुळं मित्रांनो जास्त काही वेगळं तुम्हाला करायची आवश्यकता राहणार नाही. अजून मित्रांनो समजा एमपीएससी घेतली, अजून काय कोणत्या घटकावर जास्त तुम्हाला भर द्यायचा आहे ते पण सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला टीसीएस ने घेतल्यानंतर तिथं पण तुम्हाला फायदा त्याचा होणार आहे. त्यामुळं टीसीएस घेणार की एमपीएससी घेणार सध्या तरी हा विषय चर्चेचा नाहीये. सध्या आपला फोकस पाहिजे की हे सगळे विषय आपले परफेक्ट झाले पाहिजेत. ठीक आहे, आता मित्रांनो परीक्षेचा कालावधी मित्रांनो 2 तास असतात. ठीक आहे, 2 तास 120 मिनिटं असतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि मित्रांनो सिलेबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, जे महत्वाचे टॉपिक आहेत. ठीक आहे, बघा अंकगणिताचे महत्वाचे टॉपिक कुठले आहेत, तर संख्या प्रणाली हा एक टॉपिक महत्वाचा आहे. म्हणजे जेव्हा अगोदर तुम्ही प्रश्न बघितले मित्रांनो कसे आहेत, म्हणजे प्रश्नपत्रिका बघितली, त्याच्यानंतर मित्रांनो सिलेबस बघायचा. सिलेबसमध्ये अंकगणिताचे कोणते टॉपिक्स जास्त महत्वाचे आहेत, बुद्धिमत्तेचे कोणकोणते महत्वाचे आहेत, मराठी व्याकरणचे कोणते महत्वाचे आहेत, इंग्रजीचे कोणते महत्वाचे आहेत ते आपण बघूयात. ठीक आहे, आणि ते बघितल्यानंतर मग तुम्हाला पुढे कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी लावायच्या संपूर्ण तुम्हाला क्लिअर होणार आहे या व्हिडिओमध्ये. संख्या प्रणाली मित्रांनो म्हणजे संख्या व संख्यांचे प्रकार असतील. ठीक आहे, तो घटक इथं कव्हर होतो, म्हणजे समसंख्या, विषम संख्या, जोडमूळ संख्या. ठीक आहे, त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये तुमचं कव्हर होतं त्रिकोणी संख्या असेल. ठीक आहे, हे घटक तुमचे इथं संख्या प्रणालीमध्ये क्लिअर होतात. आता बेरीज बेसिक आहे मित्रांनो. ठीक आहे, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार. ठीक आहे, बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार हे पण तुमचं चेक केलं जातं. म्हणजे याच्यावर पण प्रश्न येतात, पण जरा फिरवून येतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, जरा अवघड असतात. एलसीएम आणि एचसीएम. ठीक आहे, एलसीएम आणि एचसीएम म्हणजे लसावी मसावी, याच्यावर पण प्रश्न मित्रांनो परीक्षेमध्ये येतात, हमखास येतात. सरलीकरण मित्रांनो, सरलीकरण म्हणजे बोर्डमासचा हा पदावली वगैरे त्याचाच भाग आहे. ठीक आहे, वर्ग आणि वर्गमूळ वर तुम्हाला प्रश्न येतात. म्हणजे उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर 104 चा वर्ग अधिक 105 चा वर्ग वजा 102 चा वर्ग बरोबर किती, असे वेगवेगळ्या पद्धतीचे मित्रांनो प्रश्न तुम्हाला विचारले जातात. वर्गमूळवर पण प्रश्न येतात. ठीक आहे, म्हणजे बघा असं पण तुम्हाला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, म्हणजे 225
वजा, ठीक आहे, 225 वजा करणीमध्ये 49 बरोबर किती? ठीक आहे, वर्गमूळवर पण प्रश्न विचारले जातात की वर्ग संख्येचं वर्गमूळ किती काय, ठीक आहे. या अशा पद्धतीचे प्रश्न इथं तुम्हाला विचारले जातात, जरा डीप मध्ये पण विचारले जातात. घन आणि घनमूळ, घन तुम्हाला माहिती आहे, समजा तुम्हाला 3चा घन विचारला, 3चा घन किती मित्रांनो? 27, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 या पद्धतीचे, ठीक आहे. तर त्याचं 27चं घनमूळ काय आहे? तर 3 या पद्धतीनं, ठीक आहे. डीप मध्ये प्रश्न असतात, बेसिक फक्त सांगतोय. दशांश प्रणाली, दशांश म्हणजे मित्रांनो 0.5 अधिक 0.6 या पद्धतीचे प्रश्न मित्रांनो, ठीक आहे, जरा डीप लेवलला असतात. दशांश प्रणाली, अंकीय मालिका असतात, टक्केवारी, शेकडेवारी, पर्सेंटेज, सरासरीवर मित्रांनो प्रश्न असतात, ठीक आहे. सरासरी हे टॉपिक मित्रांनो महत्वाचे आहे. अजून टॉपिक आहेत बघा, नफा तोटा आहे, ठीक आहे, वेळ आणि काम, काळकाम वेग, ठीक आहे, हाच टॉपिक. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, वेळ आणि गती, ठीक आहे, टाइम अँड डिस्टन्स, घन, घनफळ, त्रिकोण, आयत, चौरस, गोल, वर्तुळ इत्यादीचे क्षेत्रफळ यावर मित्रांनो प्रश्न विचारला जातो, ठीक आहे. वर्तुळ असेल, ठीक आहे, परत मित्रांनो तुमचा क्यूब असेल, ठीक आहे, क्यूबवर प्रश्न, असे वेगवेगळे प्रश्न मित्रांनो विचारले जातात. ओके. अजून काय बघा मित्रांनो, मिश्रणवर येतो, ठीक आहे, दुधाचं मिश्रण, पाण्याचं वगैरे ते सगळ्या गोष्टी. वयानुसार समस्या, ठीक आहे, वयवारीवर प्रश्न येतात. ओके. पुढे बघा मित्रांनो, पुढं आता हे तुम्हाला बेसिक दाखवलेलं आहे, ते म्हणजे महत्वाचे, ते टॉपिक तुमचे क्लिअर असलेच पाहिजे, हे लक्षात ठेवा. जे आता दाखवले ना ते क्लिअर असलेच पाहिजे परीक्षेमध्ये. मग राहिलेले टॉपिक पण तुम्ही पाण्याची टाकी वगैरे ते करणं पण गरजेचं आहे, पण हे महत्वाचे टॉपिक दाखवले आहे. आता अक्षर मालिका, बुद्धिमत्तामध्ये बघा अक्षर मालिका तुमचा क्लिअर पाहिजे. अक्षर मालिका हा टॉपिक आहे. संख्या मालिका आहे, वेगळा शब्द. आता मित्रांनो हे जे टॉपिक दाखवतो ना ते आपल्या बॅच मध्ये SJN अकॅडमीच्या ऍप मधील कोर्समध्ये आपण क्लिअर केलेला आहे. ठीक आहे. कोर्सची फी पण खूप जास्त नाहीये, तुम्ही जाऊन बघू शकता किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलाय ना 8626095583 या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरला. ठीक आहे. माझ्याशी स्वतः म्हणजे माझे डिरेक्टली तुम्ही बोलू शकता. आता सहसंबंध गुण, कॅलेंडर, घड्याळ, ठीक आहे, याच्यावर पण मित्रांनो प्रश्न विचारले जातात. अजून डोके व पाय, ठीक आहे, ट्रिक्स आपण शिकवलेला आहे बॅच मध्ये. तर्क व अनुमान हा पण घटक एकदम चांगल्या पद्धतीने, म्हणजे सगळेच घटक आपण चांगल्या पद्धतीने शिकवलेले आहेत. लयबद्ध मालिकावर प्रश्न येतो मित्रांनो, आकृतीवर येतो, ठीक आहे, पत्र, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती, ठीक आहे, वेन डायग्राम. वेन आकृती म्हणजे अशा पद्धतीच्या आकृती असतात, ठीक आहे, या 3 आकृती वगैरे वगैरे, ठीक आहे. म्हणजे असं बघा, उदाहरण तुम्हाला दाखवतो वेन आकृतीचं. समजा सातारा आहे, सातारा, सातारा. त्याचबरोबर मित्रांनो पुणे, पुणे, महाराष्ट्र, महाराष्ट्र असा कधी कधी प्रश्न दिला जातो एकदम सोपा. याच्यावर वेन डायग्राम तयार करायचा असतो तुम्हाला. म्हणजे हा झाला महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये हे 2 झाले स्टेट, ठीक आहे, हे 2 म्हणजे डिस्ट्रिक्ट झाले. महाराष्ट्र स्टेट आहे, त्या स्टेटमध्ये 2 डिस्ट्रिक्ट झाले, एक सातारा एक पुणे, ठीक आहे. आणि हा पहिला ऑप्शन दिला जातो. दुसरा ऑप्शन तुम्हाला असा दिला जातो, ठीक आहे, असा ऑप्शन दिला जातो. तिसरा ऑप्शन तुम्हाला असा दिला जातो, ठीक आहे. चौथा ऑप्शन तुम्हाला असा दिला जातोय. मग या सॉरी पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला. मग यापैकी कोणता ऑप्शन तुमचा क्लिअर करेक्ट आहे, बरोबर आहे, तर तुम्हाला माहिती आहे हा, कारण महाराष्ट्रामध्ये सातारा, पुणे असे मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न वेन आकृतीमध्ये विचारले जातात. हे बुद्धिमत्तेमध्ये सांगितलेलं आहे. इंग्लिश मित्रांनो, इंग्लिश मध्ये लक्षात ठेवा ग्रामर, ग्रामर, सिनोनियम्स, अँटोनियम्स, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्स, व्हॉइस, नॅरेशन, आर्टिकल्स, क्वेश्चन टॅग हे घटक मित्रांनो महत्वाचे आहेत. ठीक आहे. व्होकॅब्युलरी मित्रांनो तुमची पाठ असणे गरजेचे आहे. व्होकॅब्युलरीवर पण काम करायचं आहे. यूज इडियम्स अँड फ्रेजेस मित्रांनो, ठीक आहे, अँड देअर मिनिंग, एक्सप्रेशन या हे व्होकॅब्युलरी मध्ये येतं मित्रांनो. ते तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो. पहिल्यांदा सिलेबस क्लिअर करतोय, जे महत्वाचे टॉपिक आहेत तुम्हाला दाखवतोय. या टॉपिकवर काम करायचं आणि कसं करायचं, काय करायचं ते पुढे आपण सगळ्या गोष्टी क्लिअर सांगणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असतो की लक्षात अभ्यास भरपूर करतात पण लक्षात राहत नाही. स्मार्ट वर्क खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. 10 तास अभ्यास करताय ना, त्याच्यापेक्षा 5 तास क्वालिटी अभ्यास कसा करायचा सगळ्या गोष्टी सांगणार आहे. ठीक आहे. जॉब करत असाल तर डेली प्लॅन तुमचा कसा असला पाहिजे हे पण तुमचं क्लिअर केलं जाणार आहे. त्याची काळजी करायची आवश्यकता नाही. आता बघा मित्रांनो, इंग्लिशमध्ये फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स, ठीक आहे, कम्प्रिहेन्शन,
हे याच्यावर प्रश्न मित्रांनो विचारले जातात. त्याचबरोबर आहे सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर. ठीक आहे, स्पॉट द इरर, म्हणजे इरर असतात मित्रांनो ते तुम्हाला सॉल्व्ह करायला लागतात. टाईप ऑफ सेंटेन्स, सेंटेन्सचा टाईप ओळखायला लागतो. अशा बऱ्याच गोष्टी असतात इंग्रजीमध्ये. ठीक आहे, मराठी व्याकरण मध्ये बघा मित्रांनो, आता आपण बघितलं गणित बघितलं, बुद्धिमत्ता बघितला आणि इंग्रजी बघितला. ठीक आहे, आता मराठी व्याकरण. मराठी व्याकरण मध्ये बघा मित्रांनो, समानार्थी शब्द. ठीक आहे, समानार्थी शब्द पाठ करायचे आहेत, विरोधार्थी शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत, काळ व काळाचे प्रकार. ठीक आहे, म्हणजे ते वाक्य कुठल्या काळात आहे काय ते तुम्हाला समजलं पाहिजे. भूतकाळ, भविष्यकाळ, ठीक आहे, वर्तमान काळ, सगळ्या गोष्टी. शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, विभक्ती, समास हे घटक खूप महत्वाचे आहेत. याची तयारी पण आपल्या बॅच मध्ये तुमची करून घेतलेली आहे. ठीक आहे, प्रसिद्ध पुस्तके. ठीक आहे, प्रसिद्ध पुस्तके म्हणजे प्रसिद्ध पुस्तक कुठलं सध्या मार्केटमध्ये चालू आहे, त्याचबरोबर लेखक, सगळ्या गोष्टी मित्रांनो हे माहिती पाहिजे. मला कधी कधी पुस्तक दिलं जातं, पुस्तकाचा लेखक कोण आहे, ठीक आहे, असं पण विचारलं जातं. ठीक आहे, संधी व संधीचे प्रकार, म्हणी लक्षात ठेवा, शब्दसंग्रह, वाक्प्रचारचे अर्थ व उपयोग, शब्दसंग्रह बद्दल एक शब्द. ठीक आहे, हे मराठीसाठी झालं. आता मित्रांनो सामान्यांमध्ये पण बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर कुठला अभ्यास करायचा, सामान्यांची तयारी करायची पण कशी करायची, कुठला अभ्यास करायचा. सामान्यांमध्ये मित्रांनो बघा, सामान्यांमध्ये घटक कुठले आहेत, महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास आहे. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय घडामोडी, ठीक आहे, पंचायती राज, भारताचे संविधान, संविधान माहिती आर्टिकल वगैरे आपलं. ठीक आहे, 21 कलम, 21 आर्टिकल अनुच्छेद वगैरे त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. ठीक आहे, जीवनाचा हक्क वगैरे बाकीच्या गोष्टी. भारतीय संस्कृती यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. सामान्य विज्ञानावर मित्रांनो प्रश्न येतात. ठीक आहे, पुढे मित्रांनो चालू घडामोडी हा पण घटक खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा घटक आहे. ठीक आहे, चालू घडामोडी. जिल्ह्याचा भूगोल मित्रांनो, जिल्ह्याचा भूगोल. ठीक आहे, महाराष्ट्राचा भूगोल, जिल्ह्याचा भूगोल ह्या पण गोष्टी माहिती आहे. म्हणजे जिल्ह्याचा भूगोल म्हणजे ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरताय विशेषतः त्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. बँकिंग जागरूकता. ठीक आहे, बँकिंग जागरूकता, संगणक जागरूकता, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळ मित्रांनो हे महत्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्राचा भूगोल महत्वाचा हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि आता पुढे मित्रांनो बघा, दैनंदिन वेळेचे नियोजन कसे करावे. याच्या अगोदर मित्रांनो मी पहिल्यांदा तुम्हाला एक घटक क्लिअर करू इच्छितो की हा जो सिलेबस दाखवलेला आहे मित्रांनो, ठीक आहे, हा जो सिलेबस दाखवलेला आहे, समजा तुम्ही मराठीचा समास हा टॉपिक करताय. ठीक आहे, मराठीचा समजा समास टॉपिक तुम्ही वाचायला घेतलेला, तर त्याच्या अगोदर मित्रांनो समासावर प्रश्न कसे अगोदर प्रिव्हियस इयरला विचारले गेलेले आहेत ते बघायचे. ठीक आहे, लय नाही 10-1 प्रश्न बघितले मित्रांनो की मग नंतर ना तुम्हाला ते प्रश्न, ठीक आहे, वाचल्यानंतर ना जेव्हा तुम्ही समास वाचायला चालू करता, समास वाचताना तुम्हाला सगळ्या गोष्टी पॉइंट आउट होतात की कुठला पॉइंटवर प्रश्न विचारलेला, कसा विचारलेला. ठीक आहे, सोबत मित्रांनो आपल्या बॅच मध्ये मराठीचे लेक्चर्स आहेत ते पण तुम्ही बघितले मित्रांनो. समास प्रश्न बघितले, समास लेक्चर बघितले, क्लिअर, सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतात, काही प्रॉब्लेम येत नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, अशाच पद्धतीने जायचं. म्हणजे लक्षात ठेवा, तयारी करताना लक्षात ठेवा, प्रश्न बघणे, प्रश्न म्हणजे 10 प्रश्न बघितले, त्याच्यानंतर मित्रांनो धडा वाचायचा. हा, वाचन. ठीक आहे, वाचन. ठीक आहे, वाचन किंवा व्हिडिओ, ते व्हिडिओ बघा. ठीक आहे, व्हिडिओ बघितले, त्याच्यानंतरची पुढची जी क्रिया आहे मित्रांनो, परत मित्रांनो प्रश्नांचा सराव. ठीक आहे, म्हणजे जे तुम्ही प्रश्न 10 प्रश्न नॉर्मली बघितले पहिल्यांदा धडा वाचून, मग त्या धड्यावर जे आलेले प्रश्न आहेत मित्रांनो त्यांचा सराव करायचा, जास्तीत जास्त त्याचा सराव करायचा. असं जर तुम्ही केलं, ठीक आहे, तर तुम्ही परफेक्ट, तो धडा तुमचा क्लिअर. समास अशाच पद्धतीने मित्रांनो समास असेल, तुम्ही इतिहास वाचत असाल, भूगोल वाचत असाल, चालू घडामोडी करत असाल, सेम या पद्धतीने मित्रांनो स्ट्रॅटेजी वापरायच्या. गणित बुद्धिमत्तेसाठी काही तुम्हाला ती वापरायची स्ट्रॅटेजी वापरायची गरज नाही. गणित बुद्धिमत्ते सरळ आपले व्हिडिओ आहेत, ते लेक्चर प्रॉपर केले की घटक तो क्लिअर होऊन जातोय, एकही मार्क तुमचा जाणार नाही. ठीक आहे, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण गणित बुद्धिमत्ता शिकवतो बॅचमध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. किंवा तुम्ही कुठले इतर मार्केटमधले पुस्तक घेतले, पुस्तक घेतल्यानंतर शेकडेवारी, समजा शेकडेवारी तुम्ही करताय, शेकडेवारीमध्ये मित्रांनो प्रश्न तुम्ही बघितला. ठीक आहे, प्रश्न बघितल्यानंतर ना तो प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. सॉल्व्ह केलं की मग त्याचं एक्सप्लेनेशन कसं दिलेलं आहे ते बघायचं.
अशा पद्धतीने मित्रांनो तुमची गणिताची पण स्ट्रॅटेजी तुमची झाली पाहिजे. म्हणजे या पद्धतीने तुमचा अभ्यास गणिताचा पण झाला पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि पुढे मित्रांनो दैनंदिन वेळेचे नियोजन कसे करायचे आहे तुम्हाला, तर रोजचे नियोजन. बरेच जण म्हणतात की सर आम्हाला वेळच पुरत नाहीये. ठीक आहे, अभ्यास कसा करू, काय करू, माझा दिवस फुकट वाया जातोय. मित्रांनो याचं एकमेव कारण कुठलं आहे माहिती आहे का, तुमच्याकडं टाइम टेबल नाहीये. ठीक आहे, तुमचं दिवसाचं नियोजन तुमच्याकडे नाहीये. तुम्हाला काय करायचं आहे, दैनंदिन वेळेचे नियोजन करायचे. म्हणजे दैनंदिन वेळेचे नियोजन म्हणजे कसं मित्रांनो, समजा तुम्ही सकाळी कितीला उठताय, सकाळी म्हणजे एक टाइम टेबल तयार करायचं. सकाळी मी या टायमिंगला उठतोय. ठीक आहे, त्यानंतर माझी आवरावरी करतोय, व्यायाम करतोय, ते लिहून ठेवा. टाइम टेबल तयार करा. ठीक आहे, तुमचा चार्ट तयार पाहिजे. असा चार्ट तयार पाहिजे की बाबा सकाळी मी 5 ला उठतो, 5 AM. ठीक आहे, या टाइमला उठतो, रनिंग करतोय, व्यायाम करतो, एक्सरसाइज म्हणा किंवा व्यायाम म्हणा. व्यायामासाठी मी किती वेळ दिला. ठीक आहे, व्यायामासाठी मी असं समजा व्यायामासाठी 5:30 AM टू, ठीक आहे, 5:30 AM टू मित्रांनो असं समजा की तुम्ही इथं 7 पर्यंत वेळ दिलेला आहे. ठीक आहे, असं टाइम टेबल तयार करायचा व्यायाम. तर त्याच्यानंतर बाबा 7 नंतर मी 9 वाजेपर्यंत मराठी व्याकरण करणार आहे. किंवा तो 1 तास 8 वाजेपर्यंत मी नाश्ता म्हणजे नाश्ता आंघोळ वगैरे सगळ्या गोष्टी मी क्लिअर केल्या. मग 8 ला बसलो, मग 8 ते 10 वाजेपर्यंत मी हा घटक वाचणार आहे. मला तो वेळ मिळतोय 8 ते 10चा. मग 8 ते 10 मध्ये मी मराठी व्याकरण वाचणार आहे, सामान्य वाचणार आहे, हे ठरवायचं. आणि मित्रांनो कसं करायचं लक्षात ठेवा, सकाळी सकाळीचं ब्रह्ममुहूर्त असतंय 4 वाजता. तुम्ही 4ला उठता, 4ला उठायचं. 4 ते 6चा जो काळ असतो ना मित्रांनो, तो ब्रह्ममुहूर्त असतो. या ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही जे काही वाचता ना तुमच्या डोक्यामध्ये फिट राहतं. मग त्यासाठी काय करायचं, तुम्ही 4ला उठून जरा फ्रेश होऊन वाचन करायला बसायचं. मग वाचायला काय घ्यायचं, तुम्ही मराठी व्याकरण घेऊ शकता. ठीक आहे, किंवा इंग्रजी घ्या, किंवा सामान्यांचा कुठलाही इतिहास भूगोल वगैरे ते विषय घ्या. ठीक आहे, आणि वाचायला चालू करा किंवा व्हिडिओ बघायला चालू करा. त्यावेळेस जो तुम्ही अभ्यास कराल ना मित्रांनो, 100% परफेक्ट डोक्यामध्ये बसतो, तुम्ही विसरत नाही. आणि सगळ्यांच्या अगोदर तुम्ही सुरुवात करताय, म्हणजे तुमचा दिवस सगळ्यांच्या अगोदर सुरू होतोय. म्हणजे तिथं तुम्ही स्पर्धा भरपूर कट केलेल्या आहे. ठीक आहे, काय काय जण 10ला अभ्यास चालू करतात, पण तुम्ही 4ला अभ्यास केल्यामुळे तुमचा रिझल्ट लवकर येण्याचे चान्सेस असतात. मित्रांनो आपलं टार्गेट ठेवायचं 200. आणि लक्षात ठेवा 180 टार्गेट ठेवायचंच नाही. 200 पैकी 200 गुण घ्यायचे, 100 पैकी 100 प्रश्न बरोबर आणायचे. हे टार्गेट कमीत कमी मित्रांनो 95+ तर आपले क्वेश्चन बरोबर आलेच पाहिजे. हे टार्गेट ठेवून चालायचं. 100% मित्रांनो फायदा होतो. ठीक आहे, आता पॉझिटिव्ह थिंकिंग मित्रांनो ते पण सांगणार आहे तुम्हाला कसं करायचं, काय करायचं. टाइम टेबल तुम्हाला सांगितलं, दिवसभराचं टाइम टेबल या पद्धतीने बनवायचं आहे. ठीक आहे, संध्याकाळी रात्री तुम्ही ज्या टाइमला झोपणार आहे, झोपा लवकरच मित्रांनो. 11च्या आतच झोपा. म्हणजे मी तर म्हणेन 10ला झोपा आणि परत 4ला उठा. या पद्धतीने मित्रांनो शेड्यूल ठेवा. 10 वाजेपर्यंत टाइम टेबल बनवून, ठीक आहे, प्रॉपर तयारी केली. तुम्ही जॉब करत असाल तर जॉबचं टायमिंग काढा साईडला. मी ह्या टायमिंग मध्ये सकाळी समजा 10 ते मी 5 वाजेपर्यंत जॉबला जातोय. 10च्या अगोदरचं टाइम टेबल बनवा आणि 5 नंतरचं टाइम टेबल बनवा रात्री 10 वाजेपर्यंत. या पद्धतीचं शेड्यूल ठेवा मित्रांनो, तर तुमची तयारी परफेक्ट होईल. काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. आता भरपूर विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय असतो, केलेला अभ्यास लक्षातच राहत नाही. लक्षात कसा ठेवू, ठीक आहे, हा प्रॉब्लेम असतो, लक्षात राहत नाही. लक्षात ठेवा, मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं, अगोदर तुम्हाला सांगितलं मित्रांनो, एखादा धडा वाचताय, समजा तुम्ही समास वाचताय. मी म्हणतो समास राहू द्या, इतिहासातलं 1857चा उठाव वाचताय. 1857चा उठाव, ठीक आहे, उठाव वाचताय. 1857चा उठाव वाचण्यापूर्वी मित्रांनो याच्यावर प्रश्न आलेले ते बघायचे. ठीक आहे, प्रश्न आलेले बघायचे. किंवा नॉर्मली इतिहासामध्ये कुठले पण प्रश्न बघितले मित्रांनो, ठीक आहे, मग तुम्हाला अंदाज येतोय कसे प्रश्न येतात ते. त्याच्यानंतर तुम्ही तो धडा वाचला. धड्यानंतर मित्रांनो परत त्याच्यावर आलेले प्रश्न तुम्ही बघायचे आहेत. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला सांगितलं. पण मित्रांनो एक झाला, हा एक पार्ट आहे. सोबत अभ्यास करताना लक्षात ठेवा, 50 मिनिटं मी एखादा वाचायला बसलाय, वाचन करायला लागलाय, तर 50 मिनिटच वाचायचं आहे. ठीक आहे, 50 मिनिटं वाचले प्लस 10 मिनिटं त्याच्यावर मनन चिंतन करायचे. म्हणजे 50 मिनिटांमध्ये वाचल्यानंतर ना त्या धड्यामध्ये, त्या लेक्चर जर बघितलं असेल, त्या लेक्चरमध्ये ऍक्च्युली कोणते घटक कव्हर केले आहेत. जीकेचा असेल, जीकेचं तुम्ही व्हिडिओ बघितला किंवा धडा वाचला तर विचार करायचा बाबा त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, पॉईंट काय काय होते.
विचार केला मित्रांनो, भरपूर गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहेत मनन चिंतन केल्यामुळे. ठीक आहे, म्हणजे 50 मिनिटं वाचन, 10 मिनिटं मनन चिंतन, ही स्ट्रॅटेजी ठेवायची. म्हणजे 10 मिनिटं असते ना, जरा इकडे तिकडे फिरत वगैरे बाथरूमला वगैरे जाऊन परत डेस्कवर येऊन परत वाचायचं. ठीक आहे, नाही तुम्ही मला 50 मिनिटं अभ्यास करायचा नाही. हे 50 मिनिटाचा एक शेड्यूल झाला, परत 50 मिनिटं 10, 50-10चा एक दुसरा शेड्यूल. ठीक आहे, पहिला दुसरा, या पद्धतीने मित्रांनो तुम्ही शेड्यूल टाकायचे, अभ्यास करायचे. ठीक आहे, 100% मित्रांनो फायदा होणार. असं कधीच करायचं नाही की सलग 3 तास तुम्ही बसलाय, सलग 2 तास बसलाय, रटाळवाण वाटतं. आणि कधी कधी काय प्रॉब्लेम होतो मित्रांनो, येतो की अभ्यास करायला लागलो की मन भटकतं, म्हणजे बसू वाटत नाही अभ्यासाला. ठीक आहे, असं वाटतं राहू दे, आज अभ्यास करायचं, संध्याकाळी अभ्यास करू, नाही तर उद्याच्याला अभ्यास करू. अशा वेळेस काय करायचं, एक मनाला सांगायचं की बाबा 5 मिनिटं फक्त बस अभ्यासाला. ठीक आहे, टाइम टेबल बनवून ठेवायचं आहे. त्या टायमिंगवर तुमचं समजा सकाळी 8 ते 9, 8 ते 10 हा पिरियड तुमचा मराठी व्याकरणचा असला, तर 8 वाजता तुम्हाला कधी कधी असं होतं जरा लेट बसू, नाही, असं नाही करायचं. 5 मिनिटं चला, 5 मिनिटं जाऊन बसतो अभ्यासाला, मी 5 मिनिटं बसतो म्हणायचं, बसायचं. एकदा का बसला तुम्ही आणि वाचायचं चालू केलं किंवा लेक्चर बघायला चालू केलं, परत तुम्हाला कंटिन्यू तुम्ही 50 मिनिटं कधी कंप्लीट केले तुम्हाला कळणार. सेम ही स्ट्रॅटेजी वापरायची मित्रांनो. डेस्कवर जाऊन बसायचं आहे आणि बसण्याची जागा एकच निश्चित करा, एक घरातली असेल किंवा लायब्ररी जात असाल लायब्ररीतली, ज्या ठिकाणी बसताय ती जागा सोडायची नाही. तिथंच तुम्ही डेस्क टेबल ठेवा, चेअर ठेवा. घरात बसता टेबल चेअर एकाच ठिकाणी, एकाच कोपऱ्यामध्ये, हलवायचं नाही, तिथं कुणालाच जाऊन द्यायचं नाही. ज्याचं साधं घर आहे त्याने पण साध्या घरात पद्धतीनं एक समजा टेबल बिबल काहीच नाही उपलब्ध त्यावेळेस, तो खाली बसतोय जमिनीवर, तर ज्या जागेवर बसतोय त्याच जागेवर बसायचं आणि ही स्ट्रॅटेजी ठेवायची. तर तुम्ही मित्रांनो तुमची तयारी परफेक्ट होणार आहे. 100% तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय असतो, लक्षात राहत नाही. ठीक आहे, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, ह्या गोष्टी केल्यानंतर तुमच्या लक्षात राहणारच आहे, पण अजून ऍडिशनल त्याला पण अटॅच करणं गरजेचं आहे. काय, तर बाबा जे आज वाचलेलं आहे, ठीक आहे, 10 दिवसांनी तुम्हाला विचारलं तर बऱ्यापैकी तुम्ही विसरलेला असता. आज जे वाचलेलं आहे, मनन चिंतन केलेलं आहे, परत 24 तासाच्या आत त्याच्यावर रिव्हिजन द्यायची. म्हणजे आज जे वाचलं तुम्ही, आज वाचलं लगेच 24 तासाच्या आत त्याच्यावर रिव्हिजन द्यायची. आज जे वाचलेलं आहे त्याच्यावर 24 तासाच्या आत रिव्हिजन दिली, परत एका आठवड्याने, एक आठवडा हा म्हणजे 7व्या दिवशी, असं म्हणू आपण, 7व्या दिवशी, 7व्या दिवशी मित्रांनो त्याच्यावर परत रिव्हिजन द्यायची. म्हणजे पहिल्या ह्याच्यावर आज जे वाचलेलं आहे त्याच्यावर 7व्या दिवशी रिव्हिजन, परत मित्रांनो 28व्या दिवशी 28वा दिवस म्हणा, 28वा दिवस. ठीक आहे, मग 28वा दिवस जो असणार आहे त्या दिवशी जे काही तुम्ही 28 दिवसापूर्वी वाचलेला आहे त्याच्यावर रिव्हिजन. तुम्ही म्हणाल सर हे लक्षात कसं ठेवायचं, दररोज आपण तयारी करतो. तर मित्रांनो समजा आज तारीख असेल, आज मी असं म्हणू की आज 16 तारीख आहे. ठीक आहे, मग 16 जानेवारी असं म्हणतोय, असं आपण धरू 1 जानेवारी, म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल. 1 जानेवारीला वाचन केलं मित्रांनो. ठीक आहे, 1 जानेवारीला वाचन केलं, लिहून ठेवलं 1 जानेवारी 2000 टिंब. ठीक आहे, 2025 2026 असं लिहून ठेवलं 2025. मग लगेच त्याच्यावर रिव्हिजन दुसऱ्या दिवशी करायची आहे 24 तासाच्या आत. ठीक आहे, मग दुसऱ्या दिवशी रिव्हिजन केलं तर लिहून ठेवायचं, बाबा आज मी 1857चा उठाव वाचला 1 तारखेला, 2 तारखेला त्याच्यावर रिव्हिजन केलेला आहे, परत 2 तारखेला मित्रांनो दुसरा जो घटक असेल त्या दिवसाचा तो वाचायचा वेगळा. रिव्हिजन फक्त लगेच, समजा आज दिवसभर अभ्यास केलेला आहे, तो दुसऱ्या दिवशी दिवसभर अभ्यास करायचा नाही, रिव्हिजन करायचं फास्ट, 1 तासात कंप्लीट करून टाकायचं. ठीक आहे, आणि मग बाकीचा अभ्यास करायचा, लिहून ठेवायचं. 1 तारखेला जे वाचलं परत 7व्या दिवशी तेच वाचायचं आहे, रिव्हिजन करायचं फास्ट, परत 28व्या दिवशी म्हणजे 28 जानेवारीला तेच वाचायचं. ठीक आहे, टाइम टेबल लिहून ठेवलं, म्हणजे मी 1857चा उठाव 1 जानेवारी 2025ला वाचला. ठीक आहे, परत मित्रांनो परत तुम्ही असं समजा की भूगोल वाचलंय मी 2 जानेवारीला, भूगोलातला हा पार्ट वाचलाय, तो लिहून ठेवा. सूर्यमाला भूगोलातला वाचलेला होता मी पार्ट, तर या तारखेला वाचलेला 2 तारखेला, तर 8व्या दिवशी त्याचं रिव्हिजन आणि 29 तारखेला त्याचं रिव्हिजन. डायरी बनवा, डायरी मेंटेन करून त्या पद्धतीनं फॉलो करायचं. परफेक्ट तुम्ही होणार याची मी गॅरंटी देतो मित्रांनो. सेम या पद्धतीनं आज वाचलेलं त्याचं 24 तासाच्या रिव्हिजन, 7व्या दिवशी रिव्हिजन, 28व्या दिवशी रिव्हिजन. या पद्धतीनं जर तुम्ही रिव्हिजन करत असाल तर 100% मित्रांनो तुम्ही केलेला अभ्यास लक्षात
ठेवणार आहात, ठीक आहे, विसरणार नाही. नाहीतर भरपूर विद्यार्थी काय करतात, आज समजा 1 तारखेला वाचले 1 जानेवारीला, मग 28व्या दिवशी तो धडा ओपन करतो, मी काय वाचलेलं लक्षात कसं राहील बाबा. आपण परवा दिवशी काय खाल्लंय, काल काय खाल्लंय ते लक्षात राहत नाही आपल्या, ठीक आहे. तर त्यासाठी मनन चिंतन, रिव्हिजन ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. विचार करायचा त्या धड्यावर. सुरुवातीला त्रास होईल, लक्षात राहणार नाही, पण सतत तुम्ही विचार केला की ऑटोमॅटिक तुमच्या डोक्यामध्ये ते बसायला चालू होतं मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ही सायंटिफिक मेथड आहे. ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. 50-10चं शेड्यूल ठेवायचं आहे, ठीक आहे. 50 मिनिटं वाचन केले, 10 मिनिटं मनन चिंतन, ठीक आहे, या पद्धतीने केलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे मित्रांनो इथं, ठीक आहे, सर्वात महत्वाचं काय आहे, जे काही तुम्ही केलेलं आहे त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही तुमची बऱ्यापैकी तयार झाली की आठवड्यातनं कमीत कमी एक प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायला घ्यायची. काय आपण बॅचमध्ये तुमची तशी त्या पद्धतीने सराव तुमचा करून घेत असतोय. तुम्हाला काय करायचं, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा. म्हणजे काय करायचं, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम येतो की इथे नेमकं काय करायचं असतं. सराव म्हणजे नेमकं काय, अभ्यास भरपूर केला पण अभ्यास करून सिलेक्शन मिळत नाही मित्रांनो. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव केला ना तर तुम्हाला बेनिफिट मिळतं, स्कोर वाढतो. म्हणजे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सराव म्हणजे समजा 100 प्रश्न आपण सॉल्व्ह करतोय, 100 प्रश्नांची प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करतोय आणि 200 गुण आहे त्याला, ठीक आहे. म्हणजे या 100 प्रश्नापैकी मित्रांनो समजा तुमचे 80 प्रश्न करेक्ट आले, बरोबर आले, 20 प्रश्न मित्रांनो चुकले, हे 20 प्रश्न चुकले. तर हे 20 प्रश्न का चुकले, कुठल्या घटकावर आहेत बाबा. हे 20 प्रश्नामधील 5 प्रश्न गणिताचे आहेत, ठीक आहे, गणिताचे आहेत. 5 प्रश्न तुमचे आपण असं समजू इंग्रजीचे आहेत, ठीक आहे, इंग्रजी. 5 प्रश्न मित्रांनो तुमचे आहेत मराठीचे आहेत, मराठी, ठीक आहे. 5 प्रश्न तुमचे GK म्हणजे सामान्य ज्ञानचे आहेत, ठीक आहे. असं आपण समजलं. 5 प्रश्न तुमचे चुकले. मग मित्रांनो गणितातले हे 5 प्रश्न कुठले चुकलेले आहेत, शेकडेवारीचा एक चुकलाय, शेकडेवारी, ठीक आहे. दुसरा प्रश्न माझा चुकलाय, बघा मी पहिल्यांदा गणितावरच बोलतोय, बाकीचं बोलायची काही गरज नाही, गणितावर तुम्हाला समजून येईल. शेकडेवारी चुकलाय. परत चालू आपण असं समजू की नफा तोटा, नफा तोटा याच्यावरचा एक प्रश्न चुकलाय. बोडमासवर एक प्रश्न चुकलाय, बोडमासवर आला तो चुकलाय. क्षेत्रफळावर चुकलाय, क्षेत्रफळ, ठीक आहे. मग मित्रांनो हे तुम्हाला समजलं की बाबा अजून आपण असं समजू की संख्या प्रणालीवर एक प्रश्न चुकलाय. असे 5 प्रश्न तुमचे चुकलेले आहेत गणितावर. मग मित्रांनो हे 5 प्रश्न चुकलेले आहेत ना, तुम्हाला समजलं शेकडेवारीचा आपला शेकडेवारी या टॉपिकवर प्रश्न चुकलेला आहे. मग तो प्रश्न पहिल्यांदा चेक करायचं की ट्राय करायचं सुटतोय का, 2-3 वेळा ट्राय करायचं. नाही सुटलं शेकडेवारीचे समजा तुम्ही आपल्या लेक्चर मधले नोट्स काढले असतील किंवा लेक्चरमध्ये चेक करायचं बाबा शेकडेवारीचा माझा हा पॉईंट चुकलेला आहे, किंवा पुस्तक असेल पुस्तकामध्ये चेक करायचं शेकडेवारीचा असा पद्धतीचा प्रश्न कुठला आहे का, ठीक आहे. मग तो प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा होता ते चेक केलं, ठीक आहे. मग तिथे तुम्हाला तो प्रश्न क्लिअर झाला. तरी पण मित्रांनो अजून काही प्रश्न त्यातले सोडवायचे, लय नाही, एक 5, 6, 7, 8, 10 प्रश्न त्यातले सोडवायचे, समजलं. किंवा तो टॉपिकच क्लिअर करायचा, परत रिपीट. आता तुम्हाला समजलं नफा तोटा, नफा तोटाचा पण तसंच, नफा तोट्याचा तो प्रश्न क्लिअर करून घ्यायचा पहिल्यांदा आणि परत नफा तोट्याचा सगळा टॉपिकच क्लिअर करून टाकायचं, ठीक आहे. बोर्ड मार्क्सचं पण त्याच पद्धतीने करायचं, क्षेत्रफळाचं पण त्याच पद्धतीने करायचं, संख्या प्रणालीचं पण त्या पद्धतीने. आता मला सांगा हा टॉपिक परत तुम्ही क्लिअर केला, हा टॉपिक क्लिअर केलाय तुम्ही, हे सगळे टॉपिक क्लिअर केले. मला सांगा परत मित्रांनो या टॉपिकवर परत प्रश्नपत्रिका समजा आज मी म्हणतो की असं म्हणू की 7 जानेवारीला तुम्ही प्रश्नपत्रिका दिली, ठीक आहे. जानेवारीला प्रश्नपत्रिका दिलेली आणि त्या प्रश्नपत्रिकेवर हे टॉपिक तुमचे चुकलेले, 7 जानेवारीला हे टॉपिक चुकलेले. मग ह्या टॉपिकची तुम्ही 7 नंतर 8-9 तारखेपर्यंत तुम्ही तयारी करून घेतली त्याची. परत मित्रांनो 7 नंतर 14 जानेवारीला परत दर आठवड्याला मित्रांनो तुम्हाला प्रश्नपत्रिका सध्या सोडवायचे, नंतर प्रत्येक दिवशी तुम्हाला सोडवायचे, ठीक आहे. मग नंतर 14 जानेवारीला तुम्ही प्रश्नपत्रिका दिली, सॉल्व्ह केली, 100 प्रश्न सॉल्व्ह केले. मग त्यातले मित्रांनो परत हे टॉपिक चुकणार आहेत का, तुमचे मिस्टेक होणार आहेत का, नाही. एखाद्या वेळेस एखादा टॉपिक मित्रांनो परत बोर्ड मार्क्सचा एखादा प्रश्न चुकेल, परत एखाद्या वेळेस चुकला तर परत सॉल्व्ह करायचे,
मग मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक आठवड्याला टेस्ट दिली, रिव्हिजन केलं, टेस्ट दिली, रिव्हिजन केलं, चुकले कुठलं बघितलं, तर मित्रांनो मला सांगा एक एक टॉपिक तुमचा क्लिअर होईल की नाही? परत गणिताचे 5 प्रश्न चुकतील का? इंग्रजीचे 5 प्रश्न चुकतील का? मराठी व्याकरणचे 5 प्रश्न चुकतील का? जीकेचे 5 प्रश्न चुकतील का? ठीक आहे. असाच मित्रांनो सराव करायचा असतो. जे चुकतंय ना त्याच्यावरच बोट ठेवायचं. मला समजा मराठी व्याकरण मधलं प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक वगैरे त्याचं नावच मला आठवलं नाही, तर तो लेखक परत बघितल्यानंतर प्रॉपर कुठे गुगलवर सर्च केलं किंवा नोट्स मध्ये बघितलं तर परत तो प्रश्न आला तर चुकेल का? पुस्तकावर प्रश्न चुकलाय ना, सगळे लेखक पुस्तक सगळे बघून घ्यायचे, प्रसिद्ध पुस्तक. परत प्रश्न चुकणार आहे का पुस्तकावर? अजिबात नाही. याच पद्धतीने मित्रांनो जर तुम्ही स्ट्रॅटेजी लावून जर तयारी करत असाल आणि जास्तीत जास्त 50+ प्रश्नपत्रिकांचा जर सराव करत असाल, 100% तुमचा रिझल्ट येणार. आपल्या बॅच मध्ये देण्याचा आपण प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त तुम्हाला प्रश्नपत्रिका देण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्हाला जास्त बेनिफिट मिळेल. ठीक आहे. 100% मित्रांनो बॅच मध्ये परफेक्ट तयारी तुमची करून घेतली जाते आणि रिझल्टची आपण गॅरंटी सुद्धा देतोय. त्यामुळे तुम्ही बॅच जॉईन केली तर तुमचा रिझल्ट येणार हे मी मित्रांनो छाती ठोकपणे सांगतोय. त्या पद्धतीने आम्ही स्ट्रॅटेजी देतोय. प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन नवीन स्ट्रॅटेजी तुम्हाला बॅच मध्ये दिली जाणार आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला 100% रिझल्ट येणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला काय अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही 8626095583 या नंबरशी कॉन्टॅक्ट पण करू शकता. मित्रांनो लक्षात घ्या, अजून पुढे आपल्याला आहे पुढे सांगायचं आहे. हे झालं तुम्ही सगळा सराव या पद्धतीने कराल. पण मित्रांनो जर तुमच्यावर विश्वास नसेल तर तुमचा रिझल्ट येणार पण नाही. स्वतःवर एवढा अफाट विश्वास पाहिजे ना मित्रांनो की रिझल्ट येतोच. तिथं मित्रांनो 10 लाख फॉर्म आले, 15 लाख फॉर्म आले, 20 लाख फॉर्म आले, काही गरज नाही. इकडे लक्ष पण द्यायचं नाही किती फॉर्म आले काय आलं. तुमचं टार्गेट काय पाहिजे की मला सिलेक्शन मिळवायचं. ठीक आहे. आणि समजा 2000 जागा आहे, 2000 जागांपैकी एक जागा माझ्यासाठी पाहिजे. मला त्या 2000 मध्ये 1999 जागेची काही आवश्यकता नाही. मला फक्त एक जागा पाहिजे, एक जागा पाहिजे. त्यासाठी मला माझं टार्गेट आहे 200 पैकी मला कमीत कमी 190+ गुण घ्यायचे आहेत आणि या 2000 विद्यार्थ्यांपैकी माझा पहिला नंबर लागला पाहिजे. हाच विचार करायचा. म्हणजे तुमच्यापेक्षा किती पण महारथी असून द्या, तुमचा मित्र महारथी असू हुशार असू द्या, पण तुम्हाला या 2000 मध्ये तुम्हाला टॉप करायचंय. टॉप करायचंय. 200 पैकी 200 गुण म्हटला तरी चालेल. 200 पैकी एका दुसरा चुकतोच, प्रश्न चुकला तर कमीत कमी 198 तुमचे बरोबर आलेच पाहिजे. हे टार्गेट ठेवून चालायचं. जर तुम्ही हे टार्गेट ठेवून चालताय ना 100% तुमचा रिझल्ट येणार आहे. स्वतःवर विश्वास असेल मित्रांनो. तुम्हाला द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकातली एक स्टोरी सांगतो. तर मित्रांनो 2 व्यक्ती असतात. ठीक आहे. 2 व्यक्ती असतात. ते एका तांत्रिकाकडे जातात. ठीक आहे. एक लेडीज तांत्रिक असते, त्याकडे जातात एका मित्राला घेऊन. तर त्या मित्राला ती समोरची लेडीज सांगते की तू येणाऱ्या अमावास्या, तो विचारतो की त्या तांत्रिकाला म्हणजे ते लेडीज तांत्रिकाला की माझं भविष्य कसं आहे. तर ती सांगते तू येणाऱ्या अमावास्याला मरणार आहेस. सांगितलं. मग त्यानंतर मित्रांनो तो घरी जातो. घरच्यांना सगळ्यांना सांगतो की मी येणाऱ्या अमावास्याला मरणार आहे आणि तो त्या येणाऱ्या अमावास्याला मरतो. आता मित्रांनो इथं तुम्ही मला सांगा या तांत्रिकाने जे सांगितलं, त्याला भविष्यवाणी केलेली होती, ती भविष्यवाणी खरी ठरली. यस. म्हणजे त्या तांत्रिकाने सांगितलं बरोबर सांगितलं. यस करेक्ट. तुम्ही म्हणाला यस करेक्ट सर, त्या तांत्रिकाने सांगितलं ते बरोबर होतं. इथं चुकीचं आहे. ते का चुकीचं आहे? ठीक आहे. भविष्यवाणी त्यांनी केली पण ते इम्प्लिमेंट त्यांनी करून घेतलं ना, त्या व्यक्तीने करून घेतलं ना जो मेला ते. कसं त्याचं कारण सांगतो की तो व्यक्ती घरी गेला, सगळ्यांना सांगत सुटला की मी मरणार आहे, येणाऱ्या अमावास्याला मरणार आहे. जसजसा तो दिवस एक दिवस लोटत जाईल तसा मित्रांनो त्याला भीती वाटायला लागली आपण मरणार आहे आणि इनडायरेक्टली आतून एक क्रिएट व्हायला लागलं की आपण मरणार आहे. आजारी पडला तो, शरीराला त्रास व्हायला लागला आणि शरीराला त्रास झाल्यामुळे तो मेला. अशीच घटना मित्रांनो अमेरिकेमध्ये पण घडलेली होती. ठीक आहे. तिथं पण घडलेलं होतं की एका कैदीनं मोठा गुन्हा केलेला होता, त्याला फाशी शिक्षा देणार होती. तर त्या कैद्याला विचारलं की
काही त्याला सांगितलं की तुला तर अशा येणाऱ्या काही एका महिन्यानंतर तुला फाशी द्यायचीच आहे, ठीक आहे, सकाळी 6 वाजता. पण तुला आम्ही फाशी नाही देणार. देशासाठी आम्ही काहीतरी एक प्रयोग करणार आहे. ठीक आहे. तुला आम्ही किंग कोब्रा नावाचा साप तुला ढसणार आणि तू मरणार. ठीक आहे, असं त्याला सांगितलं गेलं. मग तो त्याला सांगितलं गेल्यानंतर ना एका महिन्यानंतर ना त्याला तिथं समोर आणला. ठीक आहे. समोर आणल्यानंतर ना किंग कोब्रा नावाचा पण साप आणला. त्याला फाशी द्यायची नव्हती ना, त्याला साप ढसणार आणि तू मरणार, विषाने मरणार. मग साप आणला आणि साप समोर ठेवल्यानंतर ना, ठीक आहे, साप समोर ठेवला आणि त्याला त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि त्याला ढसला. ठीक आहे, त्याला म्हणजे त्याला ढसलं आणि ढसल्यानंतर ना मित्रांनो साप ठेवलेला होता. ढसल्यानंतर त्यानं डोळे उघड म्हणजे हे काढलं, पट्टी काढल्यानंतर त्याला दिसलं की 2 टिपके उठल्यात, रक्त आले बाहेर. ठीक आहे, रक्त आले बाहेर आणि तो मरतो. तो मरतो ते बघून. ठीक आहे. आणि रिपोर्टमध्ये मित्रांनो रिपोर्ट ठीक आहे. ऍक्च्युली तिथं काय केलेलं होतं तुम्हाला सांगतो. तिथे 2 आहेत ना, काय केलं किंग कोब्रा नावाचा साप साईडला ठेवलेला होता. पण त्यांनी काय केलेलं सायकिस्ट्रिक त्यांनी 2 सुया टोचलेल्या होत्या. त्या सुया टोचलेलं ते रक्त बघून तो त्याला माहित नसतं सुया टोचल्यात. पण ते बघून तो मरतो. ठीक आहे, मरतो. मग यामध्ये की नाही 2 रिपोर्ट, एक पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आणि एक त्यांचा सायकियाट्रिक त्यांचा रिपोर्ट. या 2 रिपोर्टमध्ये पूर्ण भिन्नता होती. भिन्नता काय होती, तर जो त्यांचा रिपोर्ट होता, ठीक आहे, पोस्टमॉर्टम वाल्याचा, त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं गेलेलं होतं की त्याला एक किंग कोब्रा नावाचा साप चावला आणि साप चावल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये, ठीक आहे, किंग कोब्रा नावाचं विष आढळलेलं आहे. त्यामुळे तो मृत्युमुखी पडला. ठीक आहे, मृत्यू झाला त्याचा. आणि सायकियाट्रिक यांचा रिपोर्ट असा होता की त्याला कुठलाही किंग कोब्रा नावाचा साप चावला नव्हता. आम्ही प्रयोग केलेला होता. त्याला 2 सुया टोचलेल्या होत्या. त्या 2 सुया टोचल्यामुळे, ठीक आहे, त्यानं बघितल्यामुळे त्याच्या शरीरामध्ये इंटरनल काही गोष्टी घडलेल्या होत्या. त्याच्यामुळं त्याच्या शरीरामध्ये विष आढळले. त्याला कुठलाही किंग कोब्रा नावाचा साप चावलेला नव्हता. तर मित्रांनो याचं कारण काय, असं का घडलं, तर एका महिन्यापूर्वी जेव्हा त्यांनी मानसशास्त्र तज्ञ वगैरे त्यांनी त्याला सांगितलं होतं की तुला एका महिन्यानंतर आम्ही किंग कोब्रा नावाचा साप ढसवून तुला मारणार आहे. ठीक आहे, तेव्हापासून 1 महिन्यापर्यंत त्याच्या शरीरामध्ये हालचाली चालू झालेल्या, इंटरनल पार्टमध्ये क्रिया चालू झालेल्या, की विचार चालू झालेले, मला किंग कोब्रा नावाचा साप चावणार आणि मी मरणार. ठीक आहे, मरणार. ठीक आहे, त्या किंग कोब्रा नावाचा साप कसा असतो, काय असतो, त्याचं विष कसं, विचार चालू झाला ना. विचार चालू झाल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर पडला. तो हळूहळू टेन्शनमध्ये आला. त्या तारखेपर्यंत जसं जसं तारीख जवळ तसा टेन्शनमध्ये आला आणि त्या पद्धतीने तो मेला. तर मित्रांनो इथे तुम्हाला एक सांगायचं आहे मला काय, की आपणच आपल्या शरीरामध्ये त्या पद्धतीने बॉडी पार्ट्स क्रिएट करत असतोय. ठीक आहे, आपण हुशार स्वतःला बनवायचं की आपण गंड स्वतःला बनवायचं हे आपल्यावर डिपेंड असतं. तुम्ही जर स्वतःला म्हणत बसला की मी गंड आहे गंड आहे गंड आहे, 100% तुम्ही गंड होणार आहे. तुम्ही जर स्वतःला समजलं हुशार आहे, मी हुशार आहे हुशार आहे, तुम्ही 100% हुशार होणार आहात, 100% टॉप करणार आहात. दुसरी एक स्टोरी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, की तुम्हाला माहित आहे एडिसन बद्दल स्टोरी माहित आहे की एडिसन एका शाळेमध्ये जात होता. त्या प्रिन्सिपलने त्याच्यापाशी एक लेटर दिलं. त्याला सांगितलं तू लेटर ओपन करायचं नाही, हे लेटर घेऊन जायचं घरी आणि मम्मीला द्यायचं. तो जातो, तो शाणा असतो, मम्मीला देतो. मम्मी ते वाचते. मम्मी वाचताना मम्मीच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं. तर तो विचारतो, मम्मी तू रडतेस का? तर तेव्हा मम्मी त्याला उत्तर काय देते, बाळा यामध्ये असं लिहिलंय की आमची शाळा, मॅडमने असं लिहिलेलं आहे प्रिन्सिपलनी, आमची शाळा तुमच्या मुलासाठी योग्य नाही, कारण तुमचा मुलगा खूप हुशार आहे, टॅलेंटेड आहे. ठीक आहे, त्याला शिकवण्या इतपत पात्रता आमच्या शिक्षकांपाशी नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला घरी शिकवा असं त्या मुलाला सांगितलं जातं. ठीक आहे, एडिसनला. मग कालांतरानं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की तो सायंटिस्ट म्हणतो जास्ती 9,999 वेळा प्रयोग केलेला असतात, अपयश आलेलं असतं. परत 10,000 शेवटच्या अटेम्प्टला त्यांना यश मिळतं. त्यांनी वेगवेगळे त्यांच्या नावाचे पेटंट आहेत, तुम्हाला माहिती आहे, हजारो पेटंट त्यांच्या नावानं आहेत. ठीक आहे, बलाचा त्यांनी शोध लावलेला आहे. तर एक काळ असा येतो नंतर ना की शोध लावला, सगळं झालं, सक्सेस मिळालं, सगळ्या गोष्टी झाली आणि त्यांची आई स्वर्गवासी जाते, म्हणजे निधन होतं आईचं. निधन झाल्यानंतर ना त्यांची मम्मीचं निधन झाल्यानंतर ना सरळ एक ट्रंक दिसतो. ठीक आहे, एक बॉक्स दिसतो त्यांना. तो बॉक्स सहज आईचा बॉक्स असतो, ओपन करून बघतात. त्यांना ते लेटर सापडतं की आठवतं, हा मॅडमने आपल्याला लेटर दिलेलं होतं, आपण बघितलं नव्हतं त्या लेटरमध्ये काय.
जेव्हा ते लेटर ओपन करतात, वाचतात, त्या लेटरमध्ये लिहिलेलं असतं की तुमचा मुलगा मतिमंद आहे, त्याला किती जरी शिकवलं तर त्या डोक्यात घुसत नाहीये, तो आमच्या शाळेमध्ये शिकण्यास लायक नाही, त्याला तुम्ही घरीच शिकवा, नाहीतर त्याला जिथं मतिमंदची शाळा असते तिथं घाला, ठीक आहे, पण आमच्या शाळेत पाठवू नका, असं प्रिन्सिपलने लिहिलं होतं. पण त्याला त्याच्या मम्मीनं पॉझिटिव्ह सांगितलं होतं आणि त्या पद्धतीने तो सक्सेस झाला. जर त्याला सांगितलं असतं की बाबा तुझ्याकडे गट्स नाहीयेत, तू नाही करू शकत, हे नाही, तो म्हणजे एडिसन, ठीक आहे, थॉमस अल्वा एडिसन आज आपल्याला बलाचा शोध लावताना दिसले नसते, ठीक आहे, बलाचा शोध त्यांच्या नावावर लागला नसतात, अनेक पेटंट त्यांच्या नावावर नसते जर त्यांना लहानपणी सांगितलं असतं. मित्रांनो, प्रत्येकामध्ये काहीतरी शक्ती असते मित्रांनो, फक्त ती उजागर होणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये अफाट शक्ती आहे, ठीक आहे, तुम्ही जे ठरवाल ना मित्रांनो ते तुम्हाला मिळू शकतं, ठीक आहे, ते तुम्हाला मिळू शकतं. फक्त पॉझिटिव्ह राहायचं आहे, तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायचा, तयारी करायचा आहे, 100% तुमचा रिझल्ट आहे. 100 काय 101% सांगतो रिझल्ट येईल, ठीक आहे. स्वतःला क्रिएट करा. स्वतःला क्रिएट जर तुम्ही प्रॉपर जर केलं ना, निगेटिव्ह थॉट्स येऊनच यायचे नाही. तुम्ही हुशार आहात, टॅलेंट आहात, तुम्ही सक्सेस मिळवू शकता, ठीक आहे. थॉट्स पॉझिटिव्ह ठेवा. 100% मित्रांनो 2000 इथं 200 लिहिलं, या 2000 मध्ये तुम्ही टॉप करणार, लक्षात ठेवा. 200 मार्क होतील, सॉरी. 2000 विद्यार्थ्यांमध्ये तुमचा टॉपची रँक येईल. जर तुम्ही सांगितल्या पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्या काही गोष्टी सांगितल्यात, सोबत दररोज सकाळी उठल्यानंतर पॉझिटिव्ह विचार करायचा, माझं सिलेक्शन झालेलं आहे, फील करायचं, झालं नसलं तरी माहिती आहे नाही झालं तुमचं अजून, फील करायचं माझं सिलेक्शन झालंय, मी तलाठी झालोय, मी या खुर्चीवर बसलोय आणि मी अशी ड्युटी करतोय, भारी वाटतंय, एकदम फील होतंय. किंवा तो गुण की प्रश्नपत्रिका मी सॉल्व्ह केली, 200 पैकी मला 198 मार्क पडलेत, एक चार्ट तयार करा, ठीक आहे, एक पेज तयार करा, त्याच्यावर लिहा गुण, की येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये किती गुण तुम्हाला मिळालेले आहेत. तलाठी तुमचं नाव लिहा, ठीक आहे, तुमचं नाव लिहा XYZ, ठीक आहे, आणि खाली लिहा तलाठी 2025 असं लिहून ठेवा आणि सतत ते नजरेस पडून द्या. दररोज त्याच्याकडे बघायचं, सकाळी फील करायचं मी तलाठी झालोय, ठीक आहे, आणि संध्याकाळी झोपताना पण फील करायचं. लक्षात ठेवा, सकाळी 9 वेळा फील करा, दुपारी 6 वेळा फील करा, संध्याकाळी परत मित्रांनो 3 वेळा फील करा झोपताना. सेम या पद्धतीनं जर मित्रांनो केलं, प्रॉपर तयारी केली, मी चॅलेंज देऊन सांगतो मित्रांनो, येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही तलाठी असाल, भले 1 नंबरची रँक नसेल, पण तुम्ही त्या 2000 मध्ये एक तरी तुमचा नंबर असणार आहे, तुमच्या अंगावर, म्हणजे तुम्ही तलाठी झालेला असणार आहे, ठीक आहे. फक्त मी सांगितलेल्या पद्धतीनं चाला मित्रांनो. जर तुम्ही दृढ निश्चय जर केला ना, ठरवलं ना, तर 100% सक्सेस होतं. हे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो द सिक्रेट याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. जसा तुम्ही विचार करता तसंच तुम्ही घडत असता, ठीक आहे. आता मित्रांनो दररोज लक्षात ठेवा, मेडिटेशन पण तितकंच गरजेचं आहे. सकाळी उठल्यानंतर प्रॉपर मेडिटेशन तुमचं झालं पाहिजे. सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्त उठला, कमीत कमी 15 मिनिटं, 20 मिनिटं, 30 मिनिटं किंवा 7 वाजता करा, ठीक आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्ताचा अभ्यास करा, नंतर 7 वाजता मेडिटेशन, ध्यान धारणा झाली पाहिजे. तर या ध्यान धारणेची क्रिया योग्य कशा पद्धतीच्या, जेणेकरून तुम्हाला बेनिफिट मिळेल. तर त्याचा तुम्हाला व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओ नाही, त्याचा व्हिडिओ वगैरे देईन, स्ट्रक्चर कशा पद्धतीने तुमचं असलं पाहिजे, ठीक आहे. त्यासाठी तुम्ही काय करा, जो 8626095583 हा नंबर दिसतोय, या नंबरवर मेसेज करा की सर मेडिटेशनचे व्हिडिओ द्या, तुम्हाला व्हिडिओ दिला जाईल, ठीक आहे. ते व्हिडिओ बघा, प्रॉपर तुम्हाला फायदा त्याचा होणार, ठीक आहे. मी सांगतोय त्या पद्धतीने फक्त चाला मित्रांनो, 100% फायदा होणार आहे. 8626095583 या नंबरवर मेसेज करा व्हॉट्सअपला की सर मेडिटेशनचा व्हिडिओ द्या, आणि तुम्हाला या आपल्या तलाठी भरतीचा जो तुम्ही आता व्हिडिओ बघताय, या व्हिडिओचा तुम्हाला किती फायदा झाला, कसं वाटलं तुम्हाला, त्याबद्दल पण नक्की तुमची प्रतिक्रिया व्हॉट्सअपवर मित्रांनो कळवा. आणि तुम्हाला अजून कशा पद्धतीचे मित्रांनो कंटेंट हवे आहेत, कशा पद्धतीने तुमची तयारी आपल्याला करता येईल, सगळ्या गोष्टी तुम्हाला जे काही प्रश्न पडत असतील ना, जे तुमचे काय फीडबॅक असतील, सगळे मित्रांनो फीडबॅक तुम्ही व्हॉट्सअपवर देत चला, कमेंट बॉक्समध्ये देत चला. मेडिटेशनचा व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळेल, व्हॉट्सअपवरच तुम्हाला मेसेज करावा लागेल. प्रॉपर एकदम चांगला दर्जेदार व्हिडिओ तुम्हाला तो दिला जाईल. बघून तुम्ही दररोज मेडिटेशन केलं त्या पद्धतीनं 100% मित्रांनो खूप बेनिफिट मिळेल. मेडिटेशनची खूप अफाट शक्ती आहे, ठीक आहे. गौतम बुद्धांबद्दल माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे. प्रत्येक जण मित्रांनो ज्यांनी सक्सेस मिळवलेला आहे,
नरेंद्र मोदींबद्दल माहिती आहे तुम्हाला, सकाळी 3ला उठून, पहाटे 3ला उठून ते व्यायाम करतात, योगा करतात, मेडिटेशन करतात, ध्यानधारणा म्हणतो त्याला. सगळे सक्सेस जे सक्सेस झाले नाहीत मित्रांनो, ते मेडिटेशन करतात म्हणजेच करतात. लक्षात ठेवा. तुम्हाला पण तो व्हिडिओ देतो, तुम्ही पण करा. 100% मित्रांनो तुम्हाला यश मिळेल. आणि आपल्या SJN अकॅडमीच्या ऍपवर मित्रांनो बॅचेस आहेत, ठीक आहे, कोर्सेस अवेलेबल आहेत. ज्या परीक्षेची तुम्हाला तयारी करायची ते कोर्स अवेलेबल आहे. तलाठी करायचं तलाठीचा कोर्स अवेलेबल आहे. गणित बुद्धिमत्ता पाहिजे असेल गणित बुद्धिमत्तेचा कोर्स तयार आहे. ठीक आहे, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत मित्रांनो शिकवत असतो आपण. नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत, तुम्ही बॅच जॉईन करा. 100% मित्रांनो मी चॅलेंज देऊन सांगतो, तुमचा रिझल्ट येणार म्हणजे येणार. आणि भरती मित्रांनो, मला एक सांगायचं होतं की भरती काही जण 2 महिन्यानंतर भरतीची लागण्याचे चान्सेस आहेत, ठीक आहे, पण तुम्ही त्याच्यावर विचार करत बसू नका भरती कधी लागणार. पहिल्यांदा स्वतःला विचारा की मी कमीत कमी माझे गुण 200 पैकी 180, कमीत कमी 180 प्लस मी गुण घेतोय का? घेत असेल तर भरती कधी लागणार हा विचार करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही माझी 200, प्रश्नपत्रिका एकदा ट्राय करा, द्या आणि बघा. जर येत असतील मग तुम्ही विचार करा. नसतील येत, जर तुमचं 150 मार्क येत असतील किंवा 150 पेक्षा कमी येत असतील तर मित्रांनो मला अभ्यासाची खूप गरज आहे. तो विचार सोडून द्या. भरती कधी लागणार, होणार की नाही असला फालतू विचार सोडून द्या. फक्त आणि फक्त तुमचं एक टार्गेट पाहिजे की मला अभ्यास करायचा. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, अभ्यास केलेलं तलाठी भरती जरी नाही झालं, बाकीच्या भरतीला पण तुम्हाला फायदा होतो. ठीक आहे, ज्या सरळ सेवा असतील किंवा इतर एक्झाम असतील, 100% तिथं तुम्हाला जे काही विषय आहेत तलाठी भरतीला त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे गाफील राहू नका, तयारी चालू करा. ठीक आहे, 100% रिझल्ट मित्रांनो येईल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे, तो विचार सोडून द्या. कारण मित्रांनो जे सक्सेस मिळवतात ना, ते असला विचार करत बसत नाही भरती कधी येईल. ठीक आहे, ते फक्त त्यांचं टार्गेट असतं की नाही मला अभ्यास करायचा. UPSC मध्ये पण मित्रांनो जे टॉपर बनतात ना, ते पेपरला ऍज अ फॉर्मॅलिटी म्हणून जातात, पेपर देतात. पेपर दिल्यानंतर ते विचार करतच नाही माझा रिझल्ट येईल का, किती स्कोर आला असेल, काय आला असेल, अजिबात नाही. परत येतात आणि अभ्यासाला सुरुवात करतात, अभ्यास करत बसतात. काय रिझल्ट लागायचं लागून दे, रिझल्टच्या दिवशी पण ते अभ्यास करत बसल्यास. मग ते अभ्यास कधी सोडतात, जेव्हा त्यांना लिस्टमध्ये नाव दिसतं तेव्हा ते अभ्यास बंद करतात. हेच तुम्हाला मित्रांनो करायचं आहे. भरती कधी होईल हा विचार न करता अभ्यासाला लागा. नाहीतर परत मित्रांनो कसं गडबड होते, लगेच एका महिन्यात भरती आली, मग तुमचा गोंधळ उडतो की आता तयारी केली पाहिजे. होत नाही सिलेक्शन, मी चॅलेंज सांगतो, माझा कोर्स पण नंतर घेऊ नका. ठीक आहे, जर आजपासून जर तुम्हाला तयारी करायची असेल तरच कोर्स घ्या, अन्यथा तुम्ही कोर्सला पण बघू पण नका, ऍप पण डाउनलोड करू नका आपल्या SJN अकॅडमी. ठीक आहे, तर खरंच तुम्हाला तयारी करायची असेल, ठीक आहे, आजपासून तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यायचा असेल तरच पुढच्या प्रोसेस करा. ठीक आहे, ओके, चालेल मित्रांनो. नक्की मित्रांनो फीडबॅक द्या, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद, बाय, हॅव अ नाईस डे.